गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नव्या वर्षात होणार आहेत। नवीन वर्षात मिनी विधानसभा निवडणुकांची धामधूम असणार आहे। एप्रिल आणि मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून मिनी विधानसभा निवडणुकांबाबत आता हालचाली सुरू आहेत। 22 जानेवारीच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे। कोर्टाचा निकाल आल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली होणार आहेत। राज्यामध्ये एकूण 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 ग्रामपंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत। या संदर्भात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या निवडणुका संदर्भातली माहिती। या निवडणुका नवीन वर्षात होणार आहेत। त्यामध्ये महापालिका 29, नगरपालिका 257, जिल्हा परिषद 26, पंचायत समित्या 289। कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत। महापालिकेच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, तर भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर आणि परभणी या ठिकाणच्या महापालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत। तर मिनी विधानसभा समजला जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका कोणत्या प्रलंबित आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। ग्राफिक्सच्या माध्यमातून यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत। सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, त्यानंतर बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या ठिकाणचे देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत।